जय श्रीराम भावानं सकाळ सकाळ आपल्या काळी पांढऱ्या सुंदरीला खायला टाकून पाणी भरायचं होतं आणि ते का कारण आपल्या दुरीच्या उसात मोगडा हाणायचा होता आणि उसातून वायर असल्यामुळे लाईट बंद करायची होती. आणि तुम्ही म्हणताल पाणी भरून झालं तरी तू करतोय का? भरून आता सुद्धा पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासली नाही पाहिजे म्हणून मी या मातीच्या गाडग्यात पाणी भरवतो आणि एखाद्या झाडाला लटकितो जेणेकरून उन्हात आणायचं पक्ष्यांना पाणी तरी मिळेल. माझ्या हातून तेवढं पुण्याचं काम पण होईल. म्हणूनच म्हणते आता एक तीर से दोन्ही शान. मग ट्रॅक्टर यायचं म्हणून पटकीन मोटरीचे वायर उसातून बाजूला घेतो. मग पप्पानी आणि मी मोटरीचे वायर गोळा केले आणि पप्पा म्हणायला लागले का तू वायर गोळा करायला आला का व्हिडिओ काढायला आला. मग वायर आणि पेटी गोळा केला आणि सुरूच्या उसात आणून ठेवलं कारण सुरूच्या उसात आज तर काय मोगडा हाणायचा नव्हता. पाहता पाहता ट्रॅक्टर आलं आणि जास्त उकरावं म्हणून मोगड्याला वाजण्यासाठी दगड बांधला होता. ट्रॅक्टरवाल्याला खूपच ताण लागली होती. मग त्यांना गार पाणी आणून दिलं आणि आपल्याला शेतातून धुडकं घेऊन यायचं होतं आणि पाहतो तर काय कालच्या तुफान वाऱ्यात झाडाची फांदी मोडली होती. मग पटकीन धुडकं घेतलं आणि रस्त्यात आपल्याला नाना भेटले. नानाला म्हणलं तुम्हाला यायचं का? नाना म्हणलं नको रे बोतोय गाड्यावर. मग त्यांना टाटा बाय बाय करून आपलं घराकडे निघालो आणि उन्हाचा वाढता तडाखा पाहून तसंच घारीला गेलो आणि थम्सअपची बाटली घेऊन आलो. वैभवला थोडीशी थम्सअप देईल आणि मीच सगळी पिऊन घेईल पण वैभवनी मलाच थोडीशी दिली स्वतः पिऊन घातला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं लाईक आणि फॉलो